नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। आज आपण बोलणार आहोत सेफ पर्सेंटाइल बद्दल। सेफ पर्सेंटाइल म्हणजे नेमकं काय असतं, कोणत्या कॅटेगरीसाठी किती सेफ पर्सेंटाइल असेल, कोणत्या कॉलेजसाठी असेल, सगळ्या गोष्टींबद्दल आज आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत। ठीक आहे, पण त्याआधी चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। लास्ट व्हिडिओची विनर स्मृती पटवर्धन होती, जिला 1500 रुपीजचं Amazon व्हाउचर गेलेलं आहे। नेक्स्ट व्हिडिओची तुम्ही असू शकतात, फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्राइबरला पिक करत असतो। नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात, फक्त चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा। व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून कॉलेज लिस्ट, तुमच्या सीईटी सेल कडून काही इंपॉर्टंट अपडेट आली, काउन्सिलिंगचे काही अपडेट आली, सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला शेअर होते, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा। फुल होईल त्याआधी जॉईन करा। ठीक आहे, आता आपण बोलूया सेफ पर्सेंटाइल बद्दल। ठीक आहे, एक कंप्लीट गाईड मी तुमच्यासाठी क्रिएट केलेलं आहे आणि हे भरपूर साइट्स वरती पण आलेलं होतं, त्यानुसारच मी हे सगळं गाईड आणि प्रेझेंटेशन क्रिएट केलेलं आहे। प्रत्येक गोष्टीला आपण इन डिटेल समजण्याचा प्रयत्न करू। ठीक आहे, पहिली गोष्ट तर सेफ पर्सेंटाइल नेमकं काय असतं। ठीक आहे, इन कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स लाईक MST CET। ठीक आहे, सेफ पर्सेंटाइल रेफर टू द पर्सेंटाइल स्कोर दॅट हिस्टॉरिकली सिक्युअर्स ऍडमिशन टू द गिव्हन कॅटेगरी ऑफ इन्स्टिट्यूट। हा वर्ड खूप इम्पॉर्टंट आहे बाळांनो। म्हणजे आता भरपूर विद्यार्थ्यांना डाऊट होतो की कट ऑफ आणि सेफ पर्सेंटाइल मध्ये काय फरक असतो। ठीक आहे, कट ऑफ तुमचा एक्झॅक्ट असतो। फॉर एक्झाम्पल आता COEP चा कट ऑफ आहे, COEP चा कट ऑफ सपोज CS चा कट ऑफ असतो तुमचा 99.96 फॉर एक्झाम्पल, हा 2024 चा कट ऑफ आहे फॉर एक्झाम्पल, है ना। सेफ पर्सेंटाइल किती असेल COEP चा कम्प्युटरसाठी, ते तुमचं असेल 99.50 पासून तर 99.99 पर्यंत, याला म्हणतात सेफ पर्सेंटाइल। एक रेंज असते। आता हे खूप हायर साइडला सांगितलं म्हणून तुम्हाला जास्त लक्षात आलं नसेल, पण फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी दुसरं एक्झाम्पल जर सांगू इच्छितो, फॉर एक्झाम्पल KKW कॉलेज आहे नाशिकचं, त्याचं मेकॅनिकलचं कट ऑफ फॉर एक्झाम्पल लास्ट इयर गेलेलं आहे, फॉर एक्झाम्पल 65 फॉर ओपन, फॉर एक्झाम्पल म्हणतोय, एक्झॅक्ट तुम्हाला बघावं लागेल। आता या जागेवर सेफ पर्सेंटाइल किती असेल माहितीये KK वागची, 50 पर्सेंटाइल पासून तर 70 पर्सेंटाइल पर्यंत ही सेफ रिजन असेल। याला म्हणतात बेसिकली सेफ रिजन। म्हणजे या रिजन मध्ये तुमचे सपोज मार्क्स आले, पर्सेंटाइल आले, तर तुमचं ऍडमिशन होऊन जातं या कॉलेजमध्ये। आता 65 राऊंड 1 चा कट ऑफ आहे, म्हणजे राऊंड 4 पर्यंत जात 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 जाते अराउंड 55 ते 50 पर्यंत येऊ शकतं। ठीक आहे, अशा पद्धतीने तुमचं सेफ पर्सेंटाइल डिटेक्ट केला जातो। जो सेफ पर्सेंटाइल असतो तेवढे जर पर्सेंटाइल तुमचे आले ना, तर तुमचं ऍडमिशन चांगल्या कॉलेजमध्ये होऊनच जातं बाळांनो। ठीक आहे, ठीक आहे। आता प्रत्येक कॉलेज वाईज आपण सेफ पर्सेंटाइल बघूया, पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट, जर अजूनपर्यंत तुम्ही व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवली नसेल तर लगेच बनवा, कारण आता फायनल मेरिट लिस्ट नंतर तुमचं कॉलेज लिस्टची स्टेप आलेली आहे जवळ। ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल केलं नसेल, आत्ताच करा, कारण सीट्स फुल होत आहे। लास्ट इयर असे खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप कमी पर्सेंटाइल होते, पण तरी त्यांनी व्यवस्थित पर्सनल काउन्सिलर कडून कॉलेज लिस्ट बनवून घेतली आणि आज ते महाराष्ट्राच्या चांगल्या कॉलेजेसमध्ये शिकताय। ठीक आहे, म्हणून पर्सनल काउन्सिलिंगचा इम्पॉर्टन्स हा असतो ना की तुम्हाला एक पर्सनल काउन्सिलर भेटतो। ठीक आहे, तो तुमची कॉलेज लिस्ट बनवतो, त्यांना सगळ्या 339 कॉलेजेसचं नॉलेज असतं, जे तुम्हाला नसतं बाळांनो। ठीक आहे, लास्ट इयर असे खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप चांगले पर्सेंटाइल होते, तरी थर्ड क्लास कॉलेजेसमध्ये शिकताय। का रे बाळांनो, मनमर्जीने कॉलेज लिस्ट बनवायला गेले, मुंबईचे काही टाकून दिले, पुण्याचे काही टाकून दिले, ऍट द एंड एकही कॉलेज लागलं नाही। ती गोष्ट तुमच्यासोबत नको व्हायला। ठीक आहे, पर्सनल काउन्सिलर तुमची कॅटेगरी विचारेल, पर्सेंटाइल विचारेल, कोणत्या ब्रांचेस तुम्हाला इंटरेस्टेड आहेत, कोणत्या सिटीमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे, सगळा तुमचा पर्सनलाइज डेटा घेऊन पर्सनलाइज्ड कॉलेज लिस्ट बनेल आणि तीच कॉलेज लिस्ट तुम्हाला सीईटीला सबमिट करायची। मी गॅरंटी देतो तुम्हाला चांगलं कॉलेज भेटेल तुमच्या पर्सेंटाइलच्या अकॉर्डिंग। ठीक आहे, चांगले पर्सेंटाइल आले, वाईट पर्सेंटाइल आली, हे आता तुमचं 50% काम होतं, 50% काम अजूनही बाकी आहे, जे म्हणजे व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवणं। ठीक आहे, सगळे फीचर्स तुम्ही पर्सनल काउन्सिलिंगचे बघू शकतात आतापासून, ऍप्लिकेशन फॉर्म पासून तर जोपर्यंत तुमचं ऍडमिशन नाही होऊन जात स्पॉट राऊंड पर्यंत तुमच्या सोबत असतो आम्ही, पूर्ण सपोर्ट तुम्हाला भेटतो। एक पर्सनल काउन्सिलर तुम्हाला अपॉइंट केलेला असतो, जो तुमची कॉलेज लिस्ट बनवेल, तो तुमचे सगळे डाऊट्स सॉल्व्ह करेल। कधी काही डाऊट आला तुम्ही त्यांना कॉल करा, मेसेज करा। ठीक आहे, हे टॉप कॉलेजेस आहेत महाराष्ट्राचे, जर तुमचे चांगले पर्सेंटाइल आले असतील तर नक्की तुम्ही यांना टार्गेट करू शकतात। तुमच्या आयुष्याचा प्रश्न बाळांनो, इथं चूक नका करू, इथं एक चूक तुम्हाला खूप महाग पडू शकते। आता तर तुम्हाला रिग्रेट होणारच होणार आहे, 4 वर्षानंतर जेव्हा तुम्ही पास आउट होणार तेव्हा सुद्धा तुम्हाला रिग्रेट होईल की मी त्यावेळेस जर चांगलं कॉलेज सिलेक्शन केलं असतं, आज मी राईट प्लेसला राहिलो असतो। तो रिग्रेट तेव्हा न होता तुमच्या आई वडिलांचा पैसा वाचवा आणि व्यवस्थित कॉलेज सिलेक्शन करा बाळांनो। काउन्सिलरची मदत घ्या, व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवा। ठीक आहे, बरं आता बघूया आपण कॅटेगरी वाईज किती सेफ स्कोर असतो तुमचा। ठीक आहे, आता पहिले आपण टॉप कॉलेजेससाठी बघून घेऊ। ठीक आहे, जर तुम्हाला टॉप कॉलेजेसचे ऍस्पिरेशन्स असतात तर
टॉप कॉलेजेस म्हणजे काय बाळांनो, जे अकॅडमिक वरती खूप जास्त फोकस असतो, त्यांचा रिसर्च वरती खूप जास्त फोकस असतो, ठीक आहे. तुमचे जे हायरिंग पार्टनर्स असतात ते खूप स्टँडर्ड असतात, ठीक आहे. स्टीलर प्लेसमेंट ड्राईव्ह असतात. प्लेसमेंट ड्राईव्ह म्हणजे जे तुमचे प्लेसमेंटचे बॅचेस मध्ये होतात ते खूप चांगल्या कंपनीज तिथं व्हिजिट करतात, ठीक आहे. याला म्हणतात आपण टॉप कॉलेज बेसिकली. आणि इन शॉर्ट सांगायचं झालं तर टॉप कॉलेज म्हणजे तुमचं ऍव्हरेज पॅकेज 10 लाख रुपये जातं. 10 lakhs तुमची वर्षाची सॅलरी असते बाळांनो. गोष्ट समजते? ऍव्हरेज पॅकेज जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर, ठीक आहे. आणि लो सॅलरी किती असते बाळांनो? 0. प्रत्येक कॉलेजमध्ये इन्क्लुडिंग सीओईपी कोणतंही कॉलेज पकडा, लोवेस्ट सॅलरी 0 रुपीज असते बाळांनो, ठीक आहे. एक कॉलेजवर जर 300 विद्यार्थी आहेत तर 300 विद्यार्थ्यांमध्ये 4-5 विद्यार्थी असे असतात जे अभ्यास करत नाही बिलकुल, ज्यांना 0 पॅकेज सुद्धा भेटतं. म्हणजे असं नका कन्सिडर करू की तुम्ही चांगल्या कॉलेजमध्ये केला आणि अभ्यासच केला नाही तरी तुम्हाला 10 लाखचं पॅकेज भेटेल. पॉसिबल नाही बाळांनो. गोष्ट समजते? ही अभ्यास केल्यानंतरच भेटेल. बरं, आता जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये आहेत बाळांनो तर 93% कमीत कमी तुम्हाला स्कोर करावा लागेल. हा मी बोलतोय कमीत कमी, ऍट लिस्ट म्हणतोय मी. टॉपेस्ट तर तुमचे 98च्या वरतीच क्लोज होतील, पण टॉपेस्ट म्हणजेच टॉप कॉलेज नसतं बाळांनो. टॉप कॉलेजची एक रेंज असते, ठीक आहे. ती आपण ऑन अँड ऍव्हरेज पॅकेज नुसार, कट ऑफ नुसार डिसाईड करतो. तर 93 तुम्ही मिनिमम पकडून चला आणि मॅक्झिमम तुमचं 99.9. गोष्ट समजते? चला, जर ओबीसी साठी आहे तर मिनिमम 84 कमीत कमी बोलतोय मी. एससी साठी कमीत कमी 70, एसटी साठी कमीत कमी 66, एनटी साठी कमीत कमी 78% तुम्हाला आणावे लागतील बाळांनो, तरच जाऊन तुम्हाला चांगलं कॉलेज भेटू शकतं. गोष्ट समजते? त्यानंतर जेव्हा मी M1 कॉलेजेसमध्ये येतो, बघा बाळांनो कॉलेजेसची सिक्वेन्स कशी असते. टॉप कॉलेजेस, त्यानंतर M1 कॉलेजेस म्हणजे बिलो टॉप तुम्ही कन्सिडर करू शकता, टॉपच्या थोडेसे खाली. त्यानंतर असतात तुमचे M2 कॉलेजेस म्हणजे हे तुमचे एक मीडियम लेवल कॉलेजेस तुम्ही कन्सिडर करू शकतात. त्यानंतर असतात बिलो M2 कॉलेजेस, ठीक आहे, म्हणजे मीडियम लेवलपेक्षा थोडेसे कमी. त्यानंतर असतात तुमचे लो लेवल कॉलेजेस, त्यानंतर असतात तुमचे बिलो लो लेवल कॉलेजेस. ही गोष्ट समजते तुम्हाला? आता समजा तुम्हाला M1 कॉलेजेसमध्ये जायचंय, M1 कॉलेजेसमध्ये जायचं तर M1 कॉलेजेस काय असतं बाळांनो, यांचं पण इंडस्ट्री टाइप्स खूप स्ट्रॉंग असतात, ठीक आहे. रिक्रुटर खूप चांगले असतात इथं पण, ठीक आहे. पण टॉप पेक्षा थोडेसे लो लेवलचे असतात, कारण मे बी यांची NRF रँकिंग थोडी कमी असते, ठीक आहे, किंवा सिटी थोडंसं मेट्रो सिटीमध्ये नसतात, थोडंसं त्यांचा लो लेवल असू शकतात. त्याच्यामध्ये ओपन मध्ये जायला तुम्हाला कमीत कमी, आणि या कॉलेजेसचं पॅकेज बद्दल बोलायला झालं तर 8 लाख रुपये यांचं ऍव्हरेज पॅकेज असतं बाळांनो. ओपन मध्ये बोलायचं झालं तर 85% कमीत कमी तुम्हाला आणावं लागतील. ओबीसी मध्ये 76% तुम्हाला स्कोर करावे लागतील बाळांनो. त्याच जागेवर एससी मध्ये तुम्हाला 63% स्कोर करावा लागेल, एसटी मध्ये तुम्हाला 57% स्कोर करावा लागेल, एनटी मध्ये तुम्हाला 69% स्कोर करावा लागेल बाळांनो. हे झालं आता तुमचं M1 कॉलेजेस बद्दल, ठीक आहे. आता हे पण तुम्ही व्यवस्थित कॉलेज सिलेक्शन वगैरे केले तेव्हाच ती कॉलेजेस तुम्हाला भेटतील, ठीक आहे. त्यामुळे कॉलेज लिस्टवरती आता खूप फोकस असला पाहिजे बाळांनो, कारण तुमची आता फायनल मेरिट लिस्ट येणार आहे ना. फायनल मेरिट लिस्ट नंतर तुमच्याकडे तुरंत कॉलेज लिस्ट पाहिजे जी तुम्हाला अपलोड करायची. कॉलेज लिस्ट एक दिवसात नाही बनत बाळांनो. काउन्सिलर सुद्धा 6-7 दिवस घेतात कॉलेज लिस्ट बनवायला, आणि तुम्हाला पण 15 दिवस द्यायचे, स्पेंड करायचे. जर तुम्ही काउन्सिलर लावला नसेल तर स्वतः 15 दिवस प्रत्येक कॉलेजची रिसर्च करा आणि त्यानंतर कॉलेज लिस्ट बनवा, ठीक आहे. चला, आता जर तुम्हाला M2 लेवलच्या कॉलेजमध्ये जायचंय, ठीक आहे. M2 लेवलचं काय असतं, ग्रोविंग कॉलेजेस असतात बाळांनो, ठीक आहे. म्हणजे ग्रो झालेले नसतात, ग्रोविंग असतात, पण यांचंही प्लेसमेंट चांगलंच असतं, ठीक आहे. 6 LPA इट्स नॉट बॅड, ठीक आहे. 6 LPA म्हणजे आता तुमचे 6 लाखाचं पॅकेज आहे तर 50,000ची नोकरी तुम्ही महिन्याची कन्सिडर नाही करू शकत बाळांनो. 6 LPA तुमचं CTC असतं, ठीक आहे. CTC म्हणजे तुमची सॅलरी नसते बाळांनो. CTC मध्ये तुमच्या 6 लाखामध्ये तुमचा PF कट होतो, तुमची ग्रॅच्युटी कट होते, भरपूर टाईपचे ESOPs असतात, ठीक आहे. उरून सुरून जेवढे पैसे उरतात ते तुमची सॅलरी असते. तुम्ही 40च्या आसपास तुमची सॅलरी एक्सपेक्ट करू शकतात पर मंथची, ठीक आहे. आता या कॉलेजेसमध्ये जायला सुद्धा बाळांनो तुम्हाला पण यांचे सॉलिड फाउंडेशन लर्निंग असतात म्हणून M2 असतात, ठीक आहे. हे लो लेवलचे कॉलेज किंवा बिलो लो लेवलचे नसतात. हे M2 कॉलेजेस खूप चांगले कॉलेजेस तुम्ही कन्सिडर करू शकतात. तरी ओपन मध्ये कमीत कमी 79% लागतील, ओबीसी मध्ये कमीत कमी 69, एससी मध्ये कमीत कमी 57, एसटी मध्ये कमीत कमी 53, एनटी मध्ये कमीत कमी 64 बाळांनो, ठीक आहे. हे झालं तुमचं M2 कॉलेजेस बद्दल. गोष्ट समजते?
आता M2 नंतर मी काय बोललो होतो, बिलो मीडियम लेवल. परत मी सिक्वेन्स सांगतो. टॉप लेवल M1 कॉलेजेस, M2 कॉलेजेस, त्यानंतर बिलो M2 कॉलेजेस, त्यानंतर लो लेवल कॉलेजेस, त्यानंतर बिलो लो लेवल कॉलेजेस. आता ही कॉलेजेसचे रेंज आहे हाय पासून लो पर्यंत. ठीक आहे. आता जर इथंपर्यंत तुम्हाला ऍडमिशन भेटतं ना बाळांनो, काही हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. आता ठीक आहे, या गोष्टीवरती आपण शेवटी येऊ. कन्क्लुजन मी शेवटी तुम्हाला ड्रॉ करेल. आता पहिले या सगळ्या गोष्टी बघून घेऊ. जर बिलो मीडियम लेवलमध्ये जायचंय, ठीक आहे. आता बिलो मीडियम लेवलमध्ये काय असतं बाळांनो, इन्फ्रास्ट्रक्चर मॉडरेट असतं. पहिली गोष्ट, प्लेसमेंट जी असते ती रिजनल प्लेसमेंट असते. बेसिकली समजा पुण्यामध्ये तुम्ही शिकताय तर तुम्हाला पुण्याचीच कंपनी येऊ शकते, तुम्हाला हैदराबादची कंपनी नाही येणार. आता हैदराबादची कंपनी नाही आली म्हणजे तुमचे कॉलेज सिलेक्शनचे चान्सेस, प्लेसमेंट सिलेक्शनचे चान्सेस थोडेसे कमी होऊन जातात. कारण रिजनल कंपनीज असतात फक्त, बाहेरच्या कंपनीज नाही आहेत जास्त, है ना. बाहेरच्या कंपनीज आल्या तर तुमचं पॅकेज वाढतं बाळांनो, ही गोष्ट समजून घ्या तुम्ही. असं नाही की पुण्याच्या कंपनीचं पॅकेज कमी, असं नाही बोलत आहे मी. आता समजा पुण्यामध्ये 50 कंपनीज आहेत, 50 पैकी 40 तर कंपनीज टॉप कॉलेजमध्ये जातील ना बाळांनो, ज्या उरल्या 10 कंपनीज. आता या 10 कंपनीज प्लस जर बाहेरच्या 10 कंपनीज आल्या तर तुमच्या 20 होऊन जातात. पण या बाहेरच्या येत नाही इथं अशा कॉलेजेसमध्ये. पण असं नाही की प्लेसमेंट होत नाही. 4 लाख रुपये कसंही तुमचं ऍव्हरेज पॅकेज असतं. हायेस्ट लाख याचं पण 14-15 लाख रुपये जाऊ शकतं हायेस्ट, है ना. हायेस्ट बद्दल मी बोलत नाहीये. हायेस्ट कारण 4-5 विद्यार्थ्यांना भेटतं तुम्ही जर टॉप मारलं तर. ऍव्हरेज सगळ्या म्हणजे ऑन अन ऍव्हरेज आपण गोष्ट बोलतोय इथं. ठीक आहे. चला, जर ओपन मध्ये तुम्हाला स्कोर करायचं, ओपन मध्ये कमीत कमी 65% स्कोर करावा लागेल बाळांनो. ओबीसी मध्ये कमीत कमी 54 स्कोर तुमचा आला पाहिजे. एससी मध्ये कमीत कमी 42 स्कोर तुमचा आला पाहिजे. एसटी मध्ये कमीत कमी 37, एनटी मध्ये कमीत कमी 48 तुमचा स्कोर आला पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेवा, एसटीचं कट ऑफ खूप कमी असतं प्रत्येक कॉलेजमध्ये. एसटी वाले खूप लकी असतात. ठीक आहे. आता लो, आता बिलो लो झालं, आता लो मध्ये आपण आलोय बाळांनो, त्याच्यानंतर बिलो लो असेल, है ना. आता लो लेवल मध्ये सुद्धा जायचं तर तुमचं ऍव्हरेज पॅकेज 3.5 लाखाच्या आसपास असेल. ओपन मध्ये आता इथं आहे ना, स्टार्टअप वगैरे तुम्हाला हायर करतात बाळांनो, छोट्या कंपनीज तुम्हाला हायर करतात. बघा इथं स्टार्टअप म्हटलंय ना. ओपन मध्ये कमीत कमी 45% लागतील. ओबीसी मध्ये कमीत कमी 34%, एससी मध्ये कमीत कमी 25%, एसटी मध्ये कमीत कमी 22% बाळांनो, आणि एनटी मध्ये कमीत कमी 27% तुम्हाला अशा कॉलेजेसमध्ये जाण्यासाठी लागतील बाळांनो. ठीक आहे. आता बिलो लो लेवल, जर तुमचे 45 पेक्षा कमी आले तर तुम्ही बिलो लो लेवल मध्ये जाणार. जर तुमचे 34 पेक्षा कमी आले तर तुम्ही बिलो लो लेवल मध्ये जाणार. 25 पेक्षा कमी आले तर बिलो लो लेवल मध्ये जाणार. 22 पेक्षा कमी आले एसटी साठी तर बिलो लो लेवल मध्ये जाणार. 27 पेक्षा कमी आले तर बिलो लो लेवल मध्ये जाणार. ठीक आहे. आता लो लेवल जरी पर्सेंटाईल असेल ना बाळांनो, जर कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवली ना तर तुम्ही आता समजा 45% नुसार 50 कॉलेजेस लागत असतील तर त्या 50 मध्ये टॉप 1 नंबरचं तुम्हाला भेटू शकतो. या गोष्टीची तुम्हाला जाणीव असली गरजेचं आहे. ठीक आहे. आता एक अनालिसिस ड्रॉ करू. कंपॅरेटिव्ह अनालिसिस आहे बेसिकली. टॉप कॉलेजेसचं पॅकेज किती? 10 लाख रुपये असतं. M1 कॉलेजेसचं पॅकेज 8 लाख रुपये असतं. M2 कॉलेजेसचं पॅकेज 6 लाख रुपये असतं. बिलो मीडियमचं 4 लाख रुपये आणि लो टायरचं तुमचं 3.5 पर्यंत तुम्ही कन्सिडर करू शकता. आणि बिलो लेवल तुमचं अजून त्याच्या खाली. आता एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, जर तुम्हाला M2 पर्यंत जरी आहात ना तुम्ही, तर तुम्ही चांगल्या रेंजमध्ये बाळांनो. 6 लाख रुपये वर्षाचे आजकाल इंजिनियरच्या परिस्थितीनुसार चांगलं पॅकेज आहे. आता तुम्ही म्हणणार 6 लाख रुपये खूप कमी आहेत दादा. आय नो, अंडरस्टँडिंग. पण अशा प्रसंगी आता हे जॉब मार्केट असं झालंय इंजिनियरचं, खूप कॉम्पिटिटिव्ह झालंय बाळांनो. ही गोष्ट तुम्हाला समजावी लागेल. प्रत्येक विद्यार्थ्याला कॉम्प्युटर पाहिजे. काउन्सिलिंग मध्ये जर 500 विद्यार्थी असतील ना, आमच्याकडे 490 विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर पाहिजे. म्हणजे बाकीच्या ब्रांचेस काय कट करावे लागणार आहेत का आता कॉलेजेसमधून? अशी सिच्युएशन झाली. आता 490ला तेवढे जॉब पण अवेलेबल पाहिजे. जॉब अवेलेबल असले की म्हणजे जेव्हा डिमांड जास्त होऊन जाते ना बाळांनो, तेव्हा आहे ना प्राइसिंग कमी होऊन जाते. गोष्ट समजा, प्राइसिंग वाढून जाते. आता इथं डिमांड एवढी आहे ना बाळांनो, कारण खूप विद्यार्थी आहेत, म्हणजे सॅलरी कमी होऊन जाईल थोडीशी. पण आजच्या परिस्थितीला 6 लाख रुपये ठीक आहे जर तुम्ही अशा कॉलेजेसमध्ये जाताय तर. ही एक सेफ रेंज तुम्ही कन्सिडर करू शकतात बाळांनो. गोष्ट समजते? चला, आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची. कन्क्लुजन मी तुम्हाला अजून एक ड्रॉ करतो की प्लेसमेंट बघा कॉलेजचं आणि कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवा बाळांनो. मी तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल देऊ इच्छितो बाळांनो. ठीक आहे. आता कॉलेज लिस्ट मध्ये ना टोटल 339 कॉलेजेस आहेत बाळांनो महाराष्ट्रातले. तर 339 कॉलेजेसची रिसर्च तुमची असली पाहिजे.
फक्त पुण्याचे 10 कॉलेजेसची रिसर्च करून चालणार नाही गोष्ट बाळांनो. गोष्ट समजते? फक्त पुण्याचे 10 कॉलेजेसची रिसर्च करून गोष्ट चालणार नाही. 339 कॉलेजेसची रिसर्च असली पाहिजे. 339 कॉलेजेसची रिसर्च असलीच पाहिजे इंटू 8 काय बाळांनो, प्रत्येक कॉलेजमध्ये ब्रांचेस असतात है ना. इज इक्वल टू तुम्ही कन्सिडर करू शकता 2700च्या आसपास ऑप्शन्स येतील. एवढ्या ऑप्शनची नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे. थोडं बेसिक नॉलेज नाही आहे तर पर्सनल काउन्सिलरचा हेल्प घ्या बाळांनो. पर्सनल काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला पर्सनल काउन्सिलर व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवून देईल है ना. तुमच्या सोबत असेल, काही डाऊट आला तुम्ही त्यांना कॉल करा, मेसेज करा, तुमच्या क्वेरीज क्लिअर करा बाळांनो. गोष्ट समजते? तर माझ्या मताने नक्कीच एनरोल करा पर्सनल काउन्सिलिंग मध्ये. लो मार्क्स मध्ये पण एक चांगलं, त्या मार्क्स नुसार एक चांगलं कॉलेज अलॉट होऊ शकतं जर तुम्ही कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवली तर. ठीक आहे, तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, काही अडचण असेल तर मला व्हॉट्सअप करा बाळांनो. ह्या नंबरवरती कॉल नका करू, मी व्हॉट्सअपचा रिप्लाय 24 तासात देतो प्रत्येक विद्यार्थ्याला. ठीक आहे. आणि आता विद्यार्थी म्हणतात दादा तू 24 तास व्हॉट्सअपचा रिप्लाय द्यायला घेतो आणि जर आम्ही पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल केलं तर आमचे रिप्लायज होतील का सॉल्व? बाळांनो, पर्सनल काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला पर्सनल मेंटर असाइन होतो, पर्सनल काउन्सिलर असाइन होतो. ते फक्त तुमच्या कॉल घेण्यासाठी असतात. मला हे बाकीचे मीटिंग, सेमिनार, सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी व्हिडिओज प्रोड्यूस करावे लागतात बाळांनो. म्हणून मी 24 तासात 4-5 तास देतो ज्याच्यात मी सगळे रिप्लायज वगैरे क्लिअर करतो बाळांनो. ठीक आहे. काउन्सिलर सगळ्या तुमच्या डिटेल विचारेल, त्यानुसारच तुमची लिस्ट बनेल. या बॅचला अशा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा ज्यांना खरंच गरज आहे, ज्यांना नॉलेज नाहीये, ज्यांना लिस्ट नाही बनवता येणार, त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा बाळांनो, स्पेशली खेड्या गावातल्या विद्यार्थ्यांसाठी. ठीक आहे. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.